समजलं नाही अशातला काही पार्ट आहे का लास्ट सेशन्स मधला? नाही सर, समजलं. ओके. Okay, so today's sessions we discuss about the one of the most important service they are using. We are using, like most of the cloud provider are used like as a storage perspective, की ज्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड स्टोरेज यूज करू शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. वॉट एव्हर द स्टोरेज यू हॅव टू बी यूज, यू आर अप्लिकेबल फॉर द कॉस्ट ऑफ दॅट स्टोरेज. ओके, जसं तुमचं स्टोरेज तुम्ही यूज करणार त्याप्रमाणे क्लाउड सर्व्हिसेस तुम्हाला त्याचा चार्ज करणार. तर तो एक स्टोरेज सर्व्हिसेस आपण आजच्या सेशन्समध्ये आपण आज डिस्कस करूया की एक्झॅक्टली स्टोरेज सर्व्हिसेसचं एक्झॅक्टली इम्पॉर्टन्स काय आणि तो स्टोरेज सर्व्हिसेस तुम्ही कशा प्रकारे तुमच्या सर्व्हर लेवलवरती पण इम्प्लिमेंट करू शकता. तर सो सिम्पली स्टोरेज मीन्स व्हॉट दॅट की S3 बकेट मीन्स व्हॉट दॅट. S3 बकेट मीन्स व्हॉट दॅट इट्स काइंड ऑफ अ कंटेनर. ओके, एक प्रकारचं कंटेनर आहे जे की तुम्ही क्लाउडवरती क्रिएट करणार अँड दॅट कंटेनर यू हॅव टू स्टोअर युअर डेटा. म्हणजे मीन्स व्हॉट दॅट की तुमचा काही कोड असेल, HTML CSSच्या फाईल असेल, काही इमेजेस असेल, काही व्हिडिओज असतील, सो यू कॅन स्टोअर ऑन युअर लाईक S3 बकेट. इट्स काइंड ऑफ लाईक गुगल ड्राईव्ह. जसं तुम्ही गुगल ड्राईव्हवरती आपण बघतो ड्रॅग अँड ड्रॉपचं ऑप्शन्स तुम्हाला मिळेल, फाईल अपलोडचं ऑप्शन्स मिळेल, फोल्डर अपलोडचं ऑप्शन असेल. तर सेम तुम्हाला या सिनॅरोजमध्ये पण बघायला मिळेल की हाऊ टू क्रिएट द S3 बकेट अँड हाऊ टू अपलोड द डेटा ऑन अ S3 बकेट. सो S3 बकेट इन अ सिम्पल कन्सेप्ट इट्स काइंड ऑफ अ स्टोरेज. एक प्रकारचा स्टोरेज आहे जो तुम्ही क्लाउडवरती मेन्शन करणार. ओके, सो तो एक प्रकारचा स्टोरेज आपण तिथं मेन्शन करूयात जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली S3 बकेट कशा प्रकारे हे होतात. ओके, नोट्समध्ये मी प्रॉपरली मेन्शन केलेलंच आहे की कशा S3 बकेट काय असतं. ओके, प्रॉपरली तुम्हाला अंडरस्टँडिंग ॲज अ इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह. तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात, ज्या टॉपिक्सवरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातात ते टॉपिक्स ऑलरेडी नोट्समध्ये कव्हर केलेले आहेत विथ द प्रॅक्टिकल. की प्रॅक्टिकल पण सिनियर बेस कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात ते पण आपण या पर्टिक्युलर नोट्समध्ये मेन्शन केलेले आहेत. तर डोंट वरी अबाउट दॅट की तुमचे काही टॉपिक्स मिस होतील ॲज अ इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह. ओके, तर आपण प्रॅक्टिकली स्टार्ट करूया. प्रॅक्टिकली स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल S3 बकेट एक्झॅक्टली काय आहे. तर देन वी कॅन गो थ्रू अ 3D. आता S3 बकेट जेव्हा आपण क्रिएट करतो तर आपण S3 बकेट इन द सेन्स की तुम्ही एक स्टोरेज क्रिएट करता क्लाउडवरती. ओके, सो तो अप्लिकेबल तुम्ही इन्स्टन्स नाही केलं क्रिएट, देर इज नो डिपेंडन्सी ऑन इन्स्टन्सेसला नंतर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता फॉर लाईक स्टोरेजसाठी. ओके, बट आताच्या कंडिशन्समध्ये आपण काय करू, ओनली फक्त S3 बकेट क्रिएट करूया. S3 बकेट क्रिएट केल्यानंतर तुमच्या याच्यामध्ये काय एक प्रकारे तुम्हाला एक सिनारिओ मिळेल. त्याच्यामध्ये व्हर्जनिंग कशा प्रकारे अनेबल करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक फाईल बनवली. ओके, आणि त्या फाईलमध्ये तुम्ही अपडेट केला डेटा, तर त्या फाईलमधला डेटा अपडेट केल्यानंतर तुमच्या सिस्टमवरती तो कशा प्रकारे व्हर्जनिंग अप्लिकेबल करतो. मीन्स वॉट दॅट, सपोज फॉर एक्झाम्पल व्हर्जन 1, व्हर्जन 2, व्हर्जन 3 अशा प्रकारे पण तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा डेटा स्टोअर करू शकता. इन केस सपोज फॉर एक्झाम्पल बाय चान्स तुम्ही तुमच्या जे करंट व्हर्जन आहे ती फाईल जर डिलीट झाली तुमच्या सर्व्हरवरची, तर तो ऑटोमॅटिकली तुमचा त्या अगोदरचा जो काही व्हर्जन असेल त्या व्हर्जनवरची तुमची वेबसाईट जो असेल तो लाईव्ह करून देईल. आपण मीन्स वॉट दॅट इन अ सिम्पल थिंग वी हॅव टू होस्टिंग युअर वेबसाईट, की आपण डायरेक्टली एक स्टॅटिक वेबसाईट आज होस्ट करणार आहोत. ओके, तर सिम्पली तुम्ही इथं S3 बकेट जरी मेन्शन केलं, बघा मी S3 बकेट लिहितो. S3 स्केलेबल स्टोरेज इन द क्लाउड. ओके, आता मी याच्यावरती क्लिक करतो S3 बकेटवरती. सिम्पल गुगल याच्यामध्ये तुम्ही सर्च केलं S3च्या सर्च बारमध्ये S3, ते तुम्हाला डायरेक्टली दिसेल S3चे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. ओके, ते पण आपण डिस्कस करणार आहेत की ग्लॅशियर काय असतं, त्यानंतर लाईफ सायकल काय असतं, ते आज आपण आपल्या आजच्या सेशन्समध्ये पूर्ण टोटली कवर करणार आहे. की स्टॅटिक वेबसाईट कशा प्रकारे होस्टिंग करणार, त्याच्यामध्ये रिप्लिकेशन मीन्स व्हॉट दॅट, हाऊ टू लाईक सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन क्रिएट अ वन बकेट in a dedicated particular one region. Suppose now you have to maintain the same data in another region as well as, so you can also replicate so same data in another region or another zone as well as. Okay, की तुम्ही दुसऱ्या रिजनमध्ये पण तो ट्रान्सफर करू शकता, त्याचा रिप्लिकेट करू शकता, ॲज वेल एज तुम्ही त्याला दुसऱ्या झोनमध्ये किंवा रिजनमध्ये पण त्याला हे करू शकता, ट्रान्सफर करू शकता. ओके, सो
इथे बघा दिलेले ऑप्शन्स बकेटमध्ये, एकच मिनटं तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो मी. हे बघा इथं दिले त्यांनी S3 बकेट. जेव्हा मी याच्यावरती क्लिक केलं तेव्हा दिले S3 बकेट स्टोअर और रिट्राईव्ह एनी अमाऊंट ऑफ डेटा फ्रॉम एनीवेअर. तुम्ही कुठनं पण किती पण अमाऊंट ऑफ डेटा त्याच्यामध्ये रिट्राईव्ह करू शकता फ्रॉम युअर सोर्स और एनीवेअर, की तुम्ही कुठले पण असाल, बिकॉज दिस इज द क्लाउड. ओके, यू कॅन युझिंग अ क्लाउड सर्व्हिसेस. So that is the globally format. You can use anywhere. You can just log in the account and just get the data. It's kind of a Google Drive की तुम्हाला storage, but it's the limited storage. It's kind of here the you can store your data in a unlimited format. The scalable in data. This is the normal nodes in this Amazon story. Amazon S3 is an object storage device, okay, that offer industry leading scalability and availability, security and performance. एक प्रकारे तुम्हाला सिक्युरिटी त्याचे बेनिफिट्स पण दिलेले आहे. आता तुम्ही जेव्हा पण एखाद्या पर्टिक्युलर सर्व्हिसेसला यूज करता त्याच्या डेडिकेटेड इन्फॉर्मेशन्स ऑलरेडी इथे दिलेली असतं. तर ते इन्फॉर्मेशन्स पण तुमच्या खूप इम्पॉर्टंट, म्हणजे ॲज अ इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह पण खूप नेसेसरी आहे. कारण की याच्यामध्ये तुमचे काय एक्झॅक्टली S3 बकेट काय करतं, ओके, कशा प्रकारे स्केलेबिलिटी करणार, काय असणार, ते डॉक्युमेंट्स पण तुम्हाला दिलेली असतात. बघा याच्यामध्ये त्यांनी लर्न मोरवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट्स ओपन होतील. ओके, सो यू कॅन जस्ट रीड आउट दॅट डॉक्युमेंट्स की व्हॉट एक्झॅक्टली, बघा व्हॉट इज ॲमेझॉन S3 बकेट. यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला याच्यातला थेरॉटिकल पार्ट पण तुमचा कव्हर होऊन जातो. ओके, याच्यात डीपमध्ये डॉक्युमेंटेशन्स दिलेलं आहे ॲमेझॉननी. तर हे पण तुम्ही रीड आउट करा. मी माझ्या नोट्समध्ये तर तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये एक्झॅक्टली S3 बकेट काय असतं, त्याची फंक्शनॅलिटी काय असतं, फीचर्स काय असणार आहे, त्याची स्केलेबिलिटी कशा प्रकारे करणार आपण, त्यानंतर त्याची रिप्लिकेशन्स कशा प्रकारे करणार, स्टॅटिक वेबसाईट कशा प्रकारे होस्टिंग करणार, ऑल आर इन्क्लुडेड इन अ नोट्स. बट इफ यू गो थ्रू अ डीप इन अ like for regarding to that particular service, so you can just look out that documentation part as well. Okay, security, compliance and auditation कशा प्रकारे ऑडिटिंग जे होत असतं कंपन्यांमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये, ते कशा प्रकारे तुम्ही इथनं हँडल करू शकता ते पण दिलेलं आहे. फ्लेक्झिबल स्टोरेज ऑप्शन्स, यूज केस कशा प्रकारे बॅकअप अँड स्टोअर, रिस्टोअर कशा प्रकारे तुम्ही करू शकता डेटा, डिझास्टर रिकव्हरी कशा प्रकारे होणार. ओके, हे ऑल दिस थिंग्स आर मेन्शन इन अ डॉक्युमेंटरी इन AWS. ओके, आर्काईव्ह कशा प्रकारे होतो तिथं, हायब्रिड क्लाउड स्टोरेज कशा प्रकारे तुम्ही मेंटेन करणार. ओके, तर याच्यामध्ये केस स्टडीज पण दिलेले आहेत बऱ्यापैकी. ओके, तर ह्या पण तुम्ही रीड आउट करू शकता, या पर्टिक्युलर नोट्सचा किंवा डॉक्युमेंटेशनचा रेफरन्स घेऊ शकता. ओके, तर हे झालं तुमचं प्रॉपरली की कशा प्रकारे तुम्ही इथनं रेफरन्स घेऊ शकता त्या पर्टिक्युलर सर्व्हिसचा. आपण इथं डायरेक्टली क्रिएट बकेट करूया. आता आपल्याकडे बकेट नाही आहे. ओके, सो वी नीड टू क्रिएट अ सिम्पल बकेट. ओके, so here what he exactly mentioned, this is the general information की what is the like first level configurations of your bucket, की तुम्हाला कुठल्या पर्पज थ्रू बकेट पाहिजे ते दिलेलं आहे. AWS रिजन, यांनी रिजन सिलेक्ट केला कारण की आपण या रिजनमध्ये आहे आता व्हर्जिनियामध्ये. ईस्ट 1, US ईस्ट 1, बघा या रिजनमध्ये आपण US ईस्ट 1 या रिजनमध्ये आहे. तर त्यांनी आपल्याला त्या रिजनमध्ये तो बकेट क्रिएट करून देत आहे. ओके, कारण की आपण जो रिजन सिलेक्ट केला त्या रिजनमध्ये आपल्याला तो बकेट क्रिएट करून देते. ओके, US ईस्ट व्हर्जिनिया, US ईस्ट 1 या रिजनमध्ये AWS रिजन. आता त्यांनी दिलेलं आहे बकेट टाईप. दिस इज द जनरल पर्पज बकेट और डायरेक्ट. जनरल पर्पज bucket means what, that ki suppose for example if you want to store or like allow the like mix of storage amount of data or classes, that kind of we use the general purpose. Mostly general purpose buckets we have to be used in our project. इथं दिले पण दिलेलं recommended for the most use cases and access pattern. General purpose buckets are the original S3 bucket type. Okay, so we have to use the same general purpose buckets in our scenario. That is the global namespace. Bucket name should be in a global namespace. काय दिले ना, by default S3 creates a general purpose buckets in the global namespace. Means what, that की तुम्ही आता इथं जे नेम इथं एंटर करणार, that is the globally जे नेम असेल, ज्या आत्तापर्यंत त्या क्रिएट बकेट असेल त्यासोबत मॅच नसायला पाहिजे. बिकॉज दिस इज द युनिक नेम. Because all if you want to create the bucket in a cloud, so that is the globally format. So जसं प्रकारे जसं तुमचं गुगलचं अकाउंट असेल, ईमेल ID असेल, so that is the unique email ID.
सपोज त्या ठिकाणी जर तुम्ही रिपीटेड इमेल असेल तर तिथं सांगेल तो ऑलरेडी दिस इमेल आय डी एक्झिस्ट. सो सेम तुम्ही जर इथं बकेट तशा प्रकारे क्रिएट करत असाल, सो दॅट इज नेम शुड बी ऑल्सो इन अ युनिक. ओके, ते जे नेम आहे ते अगोदर कोणीतरी क्रिएट करायला नाही पाहिजे. ओके, सो बकेट नेम मस्ट बी इन 3 to 63 कॅरेक्टर्स अँड युनिक विथ द ग्लोबल नेम स्पेस. इथं मेन्शन पण केलं आहे विद इन अ ग्लोबल नेम स्पेस. बकेट नेम मस्ट बी बिगिन विथ द एंड अँड लेटर और नंबर. आपण एक सिंपल नेम इथं मेन्शन करू, स्किल अप बकेट, स्किल अप बकेट. ओके, मेन्शन केलं मी बकेट नेमचं स्किल अप बकेट. ओके, इथं ठेवतो ग्लोबल इन नेम स्पेस अँड देन ऑब्जेक्ट ओनरशिप ॲज अ डिसेबल रिकमेंडेड. जे रिकमेंडेड आहे तेच करतो. आता बाकीचे हे जे ऑप्शन्स आहेत, पब्लिक ब्लॉक ॲक्सेस, हे काय असतं ना, हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करूयात आपण. कारण की हे जे आता सध्याच्या कंडिशनमध्ये ब्लॉक आहेत ॲक्सेस, हे एक्झॅक्टली ब्लॉकचं एक्झॅक्टली इम्पॉर्टन्स काय आहे. जसं आपण HTTPला अलाव केलं होतं, ओके, त्यानंतर डिसअलाव केलं होतं. मीन्स दॅट इज व्हॉट इज द एक्झॅक्टली फंक्शनॅलिटी ऑफ दिस ब्लॉक, पब्लिक ब्लॉक ॲक्सेस. तर ते आपण स्टेप बाय स्टेप जेव्हा होस्टिंग करू त्यावेळेस एक स्टेप्स आपण यामध्ये कव्हर करूयात. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली याचं प्रॅक्टिकली तुम्हाला नॉलेज येईल की एक्झॅक्टली या पर्टिक्युलर सर्व्हिसेसचा काय एक्झॅक्टली यूज आहे तो. ओके, बकेट व्हर्जनिंग हे पण आपण सध्याच्या कंडिशनमध्ये डिसेबल ठेवूया की एक्झॅक्टली जेव्हा आपण स्टॅटिक वेबसाईट एखादी इथं अपलोड करू त्यानंतर त्याचं एक्झॅक्टली इम्पॉर्टन्स काय, व्हर्जनिंग काय असतं हे पण तुम्हाला इथं कळणार. ओके, सो नाव डिफॉल्ट इन्क्रिप्शन. ओके, सर्व्हर साईड इन्क्रिप्शन विथ द इन्क्रिप्शन मीन्स वॉट दॅट की सपोज तुम्ही आता बरेचदा मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं काही पासवर्ड असतात ते इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये तुमच्या सर्व्हरवरती स्टोअर असतात. मीन्स वॉट दॅट नॉट इन अ ह्युमन रिडेबल फॉर्मॅट. ओके, आता बरेचदा वेबलॉजिकचे काही पासवर्ड असेल, बूट डॉट प्रॉपर्टीजमध्ये आपण काय करतो, पासवर्ड आपले स्टोअर करत असतो. आणि देन वी कॅन रन द फर्स्ट टाइम इन अ वेबलॉजिक ॲडमिन दोज पासवर्ड इज कन्वर्टेड इन टू अ इन्क्रिप्टेड फॉर्मॅट. मीन्स वॉट दॅट नो वन कॅन सी द पासवर्ड की एक्झॅक्टली पासवर्ड काय असते तो. मीन्स वॉट दॅट डेव्हलपर हॅज अ सेट द सम पासवर्ड फॉर दॅट पर्टिक्युलर अप्लिकेशन लॉग इन फंक्शनॅलिटी. ओके, त्या लॉग इन फंक्शनॅलिटी मीन्स वॉट दॅट बॅकएंडनी जेव्हा तुमचं सर्व्हर स्टार्ट होतं, वेबलॉजिक स्टार्ट होणार, नोड मॅनेजर स्टार्ट होणार, तर त्या नोड मॅनेजरला स्टार्ट होण्यासाठी फॉर पर्टिक्युलर मॅनेज सर्व्हिसेस स्टार्ट होण्यासाठी एक पर्टिक्युलर डेडिकेटेड पासवर्ड ठेवलेला असतो. तो की तो नोड मॅनेजर जेव्हा स्टार्ट होतो तो वेबलॉजिकच्या पासवर्ड थ्रू तुमचे प्रत्येकली तुमचे नोड मॅनेजर मॅनेज सर्व्हिसेस स्टार्ट करतो. सपोज युअर पासवर्ड शुड नॉट, सपोज फॉर एक्झाम्पल द नॉट कॉन्फिगर इन युअर सर्व्हर लेवल. So that means your like WebLogic is not working properly, they is not started properly, they asking for a password. Without properties it missing is that in that particular scenario. So every managed servers required a that passwordless keys. ओके, जसं तुम्ही SSH बघितले तर तशा प्रकारे कीज तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागतं. त्या पर्टिक्युलर मॅनेज सर्व्हरच्या आतमध्ये तुम्हाला तिथं ते सिक्युरिटीच्या आतमध्ये तुम्हाला तिथं ते स्टोअर करावं लागतं. Then the node manager is start the managed services automatically without the password list. Okay, so that is the good thing की तुम्ही तिथं इन्क्रिप्शन्स फॉर्मॅटमध्ये तिथं मेन्शन करता. सो दॅट इज द मेन थिंग इज दॅट की ऑल डिफॉल्ट लाईक इन्क्रिप्शन्स टाईप दिलेलं त्यांनी की कशा प्रकारे तुमचा डेटा जो आहे तो सिक्युअर ठेवेल. इथं दिले पण असेल कुठेतरी डिटेल प्राइसिंग स्टोरेज नो. ओके, ऑटोमॅटिकली अप्लाइड द नाव ऑब्जेक्ट स्टोअर इन द बकेट. ओके, इथं तुम्ही प्राइसिंग वगैरे, इथं S3 प्राइसिंग वगैरे पेज आहे, तिथून तुम्ही प्राइसिंग पण बघू शकता याची प्राइसिंग एक्झॅक्टली काय आहे. ओके, सो मी काय करतो इथनं डायरेक्टली बकेट क्रिएट करू. बाकीचं ज्या याच्यामधले कॉन्फिगरेशन आहे ते आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात. ओके, तर फेल टू क्रिएट अ बकेट, द स्पेसिफिक बकेट नेम इज ऑलरेडी टेकन. ओके, तर बकेट नेम इज ऑलरेडी यूजमध्ये आहे. तर मी इथं एक काम करतो, बकेट 09 ओके, बकेट एक स्पेसिफिक नेम देऊया बिकॉज वी गॉट द एरर की दिस नेम इज ऑलरेडी एक्झिस्ट. ओके, सो मी आजची डेट टाकतो 09/07/2026. Okay, this is the unique name because we mentioned the date as well. Okay, so skill up bucket 09/07/2026. Now we create the bucket.
Okay, bucket is created. Okay, skill up bucket, and the bucket's name should be, this is the bucket name. Okay, skill up bucket and date. Okay, so see, this is the scenario, this is the like page, like it's like a, like तुम्ही बघू शकता की इट्स लाईक अ गुगल ड्राईव्ह, की त्यामध्ये तुम्ही तुमचा डेटा जसा स्टोअर करणार तशाच प्रकारे इथे पण डेटा आपण स्टोअर करू शकतो. सो इट्स काइंड ऑफ अ लाईक की तुम्हाला एक स्टोरेज दिला आहे, आता इट्स अ अनलिमिटेड स्टोरेज. यू कॅन स्टोअर द डेटा इन अ unlimited format, whatever the data means, what that video, like your website code, images, you can store here. Okay, याच्यामध्ये दिलेलं त्यांनी प्रॉपर्टीज वगैरे याच्यामध्ये दिलेलं त्यांनी की कशा प्रकारे तुम्ही त्यांना मॅनेज करणार तर. ओके, हे बघा बकेट व्हर्जनिंग जे आपण तिथं फर्स्ट याच्यामध्ये बघितलं, ॲक्सेस दिलं तर त्याच्यामध्ये बकेट व्हर्जनिंगचा, त्यानंतर डिफॉल्ट इन्क्रिप्शन. ओके, तर ह्या गोष्टी आपण जसे आपण त्या पर्टिक्युलर सेटिंगमध्ये बघितल्या होत्या, सेम तुम्हाला यामध्ये आता दिसतात. तर ह्या आपण स्टेप बाय स्टेप्स आपण यामध्ये कशा प्रकारे त्याला कॉन्फिगरेशन करतो, परमिशन्स कशा प्रकारे देतो, तर ते आपण आता स्टेप बाय स्टेप्स बघणार आहोत. सर्वात आधी मी काय करतो, इथे एक वेबसाईट अपलोड करतो. इथं ऑप्शन अपलोडचं, एक आपल्याला स्टॅटिक वेबसाईट होस्ट करायची आहे, तर ती स्टॅटिक वेबसाईट आपण इथं होस्ट करूया. ओके, माझ्याकडे एक कोड आहे HTML चा, जो आम्ही स्किल अप करिअरसाठी बनवलेला आहे, तो कोड आपण इथं अप्लाय करूया. ठीक आहे, मी काय करतो, हा जो माझा कोड आहे HTML, एक मी सिम्पल index.html माझी काय करतो, कोड तुम्हाला दाखवून देतो कशा प्रकारे आहे तो. हे बघा, अशा प्रकारे माझी वेबसाईट ओपन होणार जेव्हा मी याच्यावरती सिम्पल क्लिक करतो. हे बघा, मी याच्यावरती सिम्पल क्लिक केलं, माझी अशा प्रकारे स्किल अप करिअर लाईक AWS S3 स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग. ओके, अशा प्रकारे एक वेबसाईट होस्ट झालेली आहे, त्याच्यामध्ये तुमचे नावं वगैरे आहेत वगैरे, कोर्स आहेत आणि स्टेप्स दिलेले आपण S3 बकेट क्रिएट करण्यासाठी काय काय करतो. दिस इज द नॉर्मल वेबसाईट. एक नॉर्मल फॉर्मॅटमध्ये HTML टेम्पलेटच्या फॉर्मॅटमध्ये एक बनवून ठेवले मी, एक शॉर्टकट मी तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे आपण हे कशा प्रकारे बनवतो HTMLचा कोड, तो पण आपण डिस्कस करूया जेव्हा आपण एका सर्व्हरवरती या पर्टिक्युलर, आता आपण काय करतो, स्टॅटिक वेबसाईट थ्रू अ S3 बकेट डायरेक्टली होस्ट करतोय. means what, that we have to need only for the that HTML file we have to stored in a S3 bucket and then hosting. ओके, आणि त्याला होस्ट करतोय. बट इन द नेक्स्ट ॲडव्हान्स लेवलला आपण काय करणार की आपण एक सर्व्हर क्रिएट करणार. ओके, आणि त्या सर्व्हरच्या आतमध्ये आपण प्रॉपरली तुमचं जे काही कॉन्फिगरेशन असतं, मीन्स व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर वेबसाईटला रन करण्यासाठी. सपोज तुम्हाला पायथन लागेल, तुम्हाला फ्लास्क लागेल, तुम्हाला एक डेटाबेस लागेल प्रॉपरली कनेक्टिव्हिटी करण्यासाठी. तुम्ही त्याच्यामध्ये ज्या काही ऑप्शन्स आहेत, आता यावरती मी क्लिक केलं तर यावरती सिम्पल स्टॅटिक वेबसाईट झाली. तर यामध्ये बरेचसे ऑप्शन्स असणार, इथं होम पेज असणार, इथं तुमचं कॉन्टॅक्ट वगैरे असणार. ओके, जसं फॉर एक्झाम्पल आता एक माझी सिम्पल वेबसाईट आहे, आता या वेबसाईटमध्ये प्रॉपरली माझा काय होतो, माझा कोड प्रॉपरली तिथं बनवला आहे. म्हणजे हे बघा, अशा प्रकारचे समजा होम, कोर्सेस, अबाउट अस, गॅलरी. आता यामध्ये प्रत्येकावरती मी जर समजा क्लिक केलं तर मी त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये मूव्ह होईल. ओके, त्या पर्टिक्युलर जो टास्क बार दिलेला आहे त्या बारमध्ये मी जम्प करेल. ओके, तर सेम आपण अशाच प्रकारे एक स्टॅटिक वेबसाईट बनवू शकतो. तुम्ही आता ही झाली डायनॅमिक वेबसाईट. एक प्रकारे तुमचं एक डायनॅमिकली आपण याला लुक दिलं, म्हणजे प्रॉपरली तुम्ही याच्यामध्ये गेलं
तर प्रॉपरली एक डायनॅमिकली तुम्हाला इंटरफेस दिसतो याचा. ओके, तर असा इंटरफेस पण तुम्ही क्रिएट करू शकता थ्रू अ कोड. ओके, तो जरी त्याला कोड, तो दिस इज द कोड लेवल आपण म्हणू शकतो चेंजेस. तर आपण एक नॉर्मल वेबसाईट बनवूया, जे की त्याच्यामध्ये अशा प्रकारचे वेबसाईट जे तुम्ही तुमच्या AWS थ्रू होस्टिंग करणार. ओके, तर मी काय करतो, एक नॉर्मल हा जो वेबसाईट आहे हा आपण याच्यावरती S3 बकेटमध्ये अपलोड करूया. ओके, या बकेटवरती मी इथं अपलोड करतो. इथनं ॲड फाईल पण करू शकता तुम्ही डायरेक्टली, किंवा तुम्ही डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉपचं पण ऑप्शन्स इथं अवेलेबल आहे. हे बघा, इथं दिलं ड्रॅग अँड ड्रॉप. तर मी काय करतो, डायरेक्टली इथं ड्रॅग अँड ड्रॉप करतो, ही फाईल उचलतो आणि देन जस्ट इथं ड्रॉप करतो. ओके, हे बघा index.html इथं फाईल आली आहे. त्या फाईलचं टेक्स्ट पण त्यांनी दिलेलं आहे, काय एक्झॅक्टली त्याचा फॉर्मॅट काय आहे तो. देन साईज. ओके, की त्याची एक्झॅक्टली साईज किती आहे. इथं टोटल 1.4 KB दिलेली आहे साईज. मी काय करतो, अपलोड करतो साईज इथनं. ओके, अपलोड सक्सेसफुली. आता मी इथे बकेटवरती येणार आहे. बघा, इथनं आलेली फाईल आहे. आता यामध्ये फाईलला ओपन जर केलं, त्यामध्ये तुमची त्याची या फाईलच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन्स तुम्हाला दिसेल, की एक्झॅक्टली फाईलला काय काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर स्टोरेज क्लास कुठला यूज करतात, त्याच्यामध्ये स्टोरेज क्लास मल्टिपल आहेत, ते आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट याच्यामध्ये. काय स्टोरेज क्लास एक्झॅक्टली काय असतं, स्टँडर्ड काय असतो. त्यानंतर आणखी बरेचसे इथं जर तुम्ही गेलात, प्राइसिंग वाईज स्टोरेज क्लास असतं. याचा हाय, आता याचं जी प्राइसिंग आहे ती सर्वात हाय आहे. ओके, Amazon S3 ऑफर अ रेंज ऑफ स्टोरेज क्लास डिझाईन टू डिफरंट यूज केस. जसा तुमचा यूज केस असेल त्यानुसार तुम्ही त्याचा स्टोरेज क्लास येऊ शकता. जसं तुम्हाला आपण म्हणू शकतो की रिफ्लेक्शन्स ऑफ डेटा इन एव्हरी सेकंड लागत असेल, तर त्याच्यानुसार तुमचा स्टँडर्ड क्लास तुम्ही यूज करू शकता, की तुमच्या याच्यामध्ये हाय सिक्युरिटी, हाय परफॉर्मन्स, हाय अवेलेबिलिटी तुम्हाला देऊ शकतो. तर ते आपण डिस्कस करूया प्रॉपरली स्टँडर्ड याच्यामध्ये, की क्लासेस कशा प्रकारे आपण हे करतो. ओके, हा जो कोड तुम्ही इथं ठेवला, इथनं तुम्ही डायरेक्टली याला डाउनलोड, ओपन वगैरे करू शकता. कॉपी S3 URI, तर ते पण करू शकता तुम्ही इथं. ओके, तर मी बकेटमध्ये जातो सिम्पल. आपण याच्यामधले बकेटचे ऑप्शन्स बघूया काय काय याच्यामध्ये. तो आता मला स्टॅटिक वेबसाईट जे बाहेरनं मी रन केली. ओके, अशा प्रकारे हिला मला आता S3 बकेटच्या आतमधनं प्रॉपर URL थ्रू रन करायचे. ओके, याला करतो. ठीक आहे, आता इथ्यामध्ये ऑप्शन्स आहेत मल्टिपल. प्रॉपर्टीज आहेत, परमिशन्स आहेत. मी काय करतो, प्रॉपर्टीजमध्ये जाऊ आपण. प्रॉपर्टीजमध्ये बकेट व्हर्जनिंग दिलेलं आहे. बकेट याच्यामध्ये बकेटचे ABAC जे फॉर्मॅट, ऑथेंटिकेशन्स वगैरे, ऑथरायझेशन्स वगैरे दिलेले आहेत, ते तुम्ही इथनं करू शकता. डेटा इन्क्रिप्शन्स दिलेले आहेत. ओके, याच्यामध्ये लास्टला बघा, आता सर्वात खाली इथे मध्ये आहेत अजून बरेचसे ऑप्शन्स. ट्रान्सफर, ॲक्सिलरेशन, ॲमेझॉन, एंटर ब्रिज. ओके, एंटर नोटिफिकेशन. इथं नोटिफिकेशन्स पण तुम्ही त्याच्यामध्ये अनेबल करू शकता, की तुम्हाला काय एक्झॅक्टली कशाच्या रिगार्डिंग नोटिफिकेशन पाहिजे. डेटा पोर्ट झाला तर नोटिफिकेशन झाला पाहिजे, की आणखी काय तुम्ही याच्यामध्ये अल्गोरिदम्स ॲड करू शकता. डिपेंड्स ऑन युअर, की तुम्हाला कशाच्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमची ॲप्लिकेशनची फंक्शनॅलिटी इम्प्रूव्ह करायची आहे. तर दॅट अकॉर्डिंग यू कॅन ॲड इट ऑल दिस थिंग. ओके, इथे दिलेलं आहे त्यांनी स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग. आता जी आपण इथं HTMLचा एक जो काही कोड आपण अपलोड केलेला आहे, त्याला मला होस्ट करायचा आहे थ्रू AWS. ओके, की मला तो कोड AWS थ्रू होस्ट करायचा आहे. मला त्या वेबसाईटला तिथं कॉन्फिगर करायचं आहे. नाव आता मी माझ्या याच्यामध्ये इथे दिलेलं आहे वेबसाईट, स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग. करंटली इट्स अ डिसेबल. S3 स्टॅटिक वेबसाईट इज अ डिसेबल. आता मी काय करतो, याला सिम्पली एडिट करतो. ओके, आपण या डिसेबलला अनेबल करूया तिथं. ओके, आणि अनेबलमध्ये बघा त्यांनी काय काय ऑप्शन दिलेला आहे. होस्ट अ स्टॅटिक वेबसाईट, जिथनं तुम्ही त्याचे डॉक्युमेंट बघू शकता. यूज अ बकेट एंड पॉईंट अँड वेब ॲड्रेस. ओके, त्यानंतर आता तुम्हाला कुठल्या याला ॲड्रेस करायचा आहे. आता सपोज आपलं होम पेज कुठला दिलं आहे ना, स्पेसिफिक दी होम और डिफॉल्ट पेज ऑफ द वेबसाईट. आता सपोज फॉर एक्झाम्पल हे माझं होम पेज आहे. आता मी यावरती क्लिक केलं, सो दिस इज माय होम पेज. ओके, हे माझं होम पेज आहे. तर हे जे होम पेज आहे दॅट इज युअर, तुम्ही कॉन्फिगर करू शकता तुमच्या याच्यावरती, की जेव्हा तुमची वेबसाईट डायरेक्टली ट्रिगर होईल, तर डायरेक्टली तुमचं पहिलं पेज कुठलं ओपन व्हायला पाहिजे, होम पेज. सो आता मी इथं कॉन्फिगर करतो. इथं माझं होम पेज इथं दिलेलं आहे त्यांनी. एंटर डॉक्युमेंट इथं दिलेलं आहे. स्पेसिफाय द होम और डिफॉल्ट पेज ऑफ द वेबसाईट. तुम्ही इथं दुसरं कुठलं पण पेज कॉन्फिगर करू शकता. जे पेज तुम्ही इथं कॉन्फिगर करणार ते तुमची वेबसाईट तुम्ही ट्रिगर करणार, त्यावेळेस फर्स्ट पेज तुमचं ते ओपन होईल. ओके, तर मी इथं माझं जे आहे डिफॉल्ट पेज,
ते मी इथं कॉन्फिगर करतो. माझं कुठलं आहे, सपोज इंडेक्स डॉट एच टी एम एलच आहे, तर मी काय करतो, इंडेक्स डॉट एच टी एम एलच मी इथं कॉन्फिगर करतो. इंडेक्स डॉट एच टी एम एल. ओके. आणखी याच्यामध्ये एरर डॉक्युमेंट्स ऑप्शनल. आता सपोज फॉर एक्झाम्पल बरेचदा आपण त्याच्यामध्ये काही एखादं पेज फाइंड आउट नाही झालं. ओके. एरर आली काही 404 201 अशा प्रकारच्या काही एरर्स आल्या, तर त्या ठिकाणी आपण त्याला एक प्रकारे एरर डॉक्युमेंट पण देऊ शकतो. की सपोज फॉर एक्झाम्पल अशा प्रकारची एरर आली, तर एरर डॉक्युमेंट तुम्ही काय तिथं मेन्शन्स करणार, रिटर्न व्हेन द एरर ऑकर्स. ओके. इथं दिला दिस रिटर्न्स व्हेन एरर ऑकर्स. जर तुम्ही सपोज एखादी एरर आली, तर त्या ठिकाणी त्यांनी काय सजेशन्स दिले, तशा प्रकारचे एक एच टी एम एल एरर पेज पण तुम्ही तिथं क्रिएट करू शकता. मग तुम्हाला एच टी एम इंडेक्स डॉट एच टी एम एल तशाच प्रकारे एक एरर डॉट एच टी एम एल एक पेज क्रिएट करावं लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला तशा प्रकारचा फॉर्मॅट मेन्शन करावा लागेल. ओके. रिडायरेक्शन्स रूल्स, इथं रूल्स आहेत मेन्शन आहे, हे आपण रूल्स आपल्याला ॲड करावं लागतं. तर सध्याचा मी काय करतो, त्याला सेव्ह करतो. आपण बघूयात की यांनी काय इम्पॅक्ट पडतो तुमच्या एक्झॅक्टली इंटरफेसमध्ये. ओके. आता मी काय केलं, इथं एक ॲड केलेलं आहे, अनेबल केलेलं आहे होस्टिंगला. लास्टला जाऊ. हे बघा आता काय दिलं आहे, बघा इथं अगोदर डिसेबल होतं, आपल्याला होस्टिंग दिसत नव्हती. ओके. एंड पॉईंट आपल्याला, म्हणजे एंड पॉईंट इज नथिंग बट इट इज द वन ऑफ द URL. जस्ट यू कॅन जस्ट कॉपी अँड जस्ट ॲक्सेस युअर वेबसाईट. ओके. की तुम्ही तुमच्या वेबसाईटला ॲक्सेस करू शकता. दिस इज दॅट DNS बेस्ड URL. ओके. एक प्रकारे त्यांनी बकेटच्या नावाने तुम्हाला एक DNS URL क्रिएट करून दिलेला आहे. ओके. सो दिस इज अबाउट द होस्टिंग, की आपण होस्टिंगमध्ये काय पॅरामीटर आपण सेट केले. जस्ट नीड टू गो टू द होस्टिंग पेज, पॅरामीटर प्रॉपर्टीज, अँड देन लास्टला तुम्हाला एक स्टॅटिक वेबसाईट होस्टिंगचा आहे. इथे तुम्हाला एक पेज दिलेलं आहे, आपण या पेजला ॲक्सेस करू. आत्ताच्या कंडिशन्समध्ये आपण काही जितके काही ॲक्सेस आहेत आपल्या यामध्ये पब्लिक ॲक्सेस हे ब्लॉक आहेत. ओके. त्यामुळे आपण त्याला अलाव करणार, जोपर्यंत अलाव करणार नाही तोपर्यंत तुमच्या याच्यामध्ये जे आपण वेबसाईट म्हणतो ते प्रॉपरली रन होणार नाही. बघा याच्यामध्ये ब्लॉक पब्लिक ॲक्सेस दिलेला आहे, बकेट पॉलिसीज दिलेल्या आहेत, या सर्व तुम्हाला बघा. ब्लॉक पब्लिक ॲक्सेस ऑन आहे, म्हणजे पब्लिकली तुम्ही याला ॲक्सेस नाही करू शकणार जोपर्यंत इथं आपण ऑफ नाही करणार. त्यानंतर इथलं पब्लिक ॲक्सेस ब्लॉक बिकॉज ब्लॉक पब्लिक ॲक्सेस सेटिंग आर टर्न ऑन इन द बकेट. आता तुम्ही जोपर्यंत याला ऑफ नाही करणार तोपर्यंत आपण याच्यामधले या ज्या पॉलिसीज आहेत या पॉलिसीज पण आपल्याला इथं अप्लिकेबल राहणार नाही. तर आपल्याला इथं पॉलिसीज पण अप्लिकेबल कराव्या लागणार आहेत जेव्हा तुम्हाला स्टॅटिक वेबसाईट पब्लिकली ॲक्सेस करायची असेल त्यावेळेस. आता मी इथनं डायरेक्टली करतो, आपण चेक करू आपल्याला ॲक्सेस होतं काय. तर हे बघा काय म्हणजे तो 403 एरर्स आपल्याला दिलेला आहे. ॲक्सेस डिनाईडचा आपल्याला एरर दिलेला आहे त्यांनी, की तुम्हाला इथं ॲक्सेस डिनाईड आहे. ओके. तर आपण या पर्टिक्युलर याच्यामध्ये सिनेरियोमध्ये आपण इथं काय करूया, पर्टिक्युलरली तुम्हाला इथं ॲक्सेस अलाव करावं लागतील आता. ओके. परमिशन्स नाही आहे तुम्हाला तुमच्या स्टॅटिक वेबसाईटला बघण्याची. ओके. यू कॅन नॉट ॲक्सेस युअर वेबसाईट थ्रू पब्लिकली. तर आपल्याला पब्लिक ॲक्सेस जे तिथे ब्लॉक केलेले आहेत तिथे आपल्याला त्याला ऑफ करावं लागतील. ओके. सो नाव वी जस्ट गो थ्रू द पब्लिक ॲक्सेसमध्ये आपण जाऊया. अँड देन जे आपण जेव्हा फर्स्ट टाईम सेटिंग करत होतो, जेव्हा मी तुम्हाला S3 बकेट क्रिएशन चालू होतं, आपलं जनरल कॉन्फिगरेशन्स आपण सेट करतो त्यावेळेस हा पण एक क्लॉज त्याच्यामध्ये होता. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाचं आपण स्टेप बाय स्टेप्स आपण बघूयात की कुठल्या पर्टिक्युलर ब्लॉकेज आपल्याला मिळतात. बिकॉज दिस इज द ट्रबल शूटिंग स्टेप्स, की सपोज फॉर एक्झाम्पल तुमची URL हिट होत नाही. ओके. सो व्हॉट इज द एक्झॅक्टली रिझन, की तुमचं पब्लिक ॲक्सेस ब्लॉक आहेत का, मीन्स व्हॉट तुमचे फायरवॉल प्रोटेक्शन्स तिथं अनेबल आहेत का. सो दॅट शुड बी यू नीड टू चेक. ओके. की हे पण तुम्हाला चेक्स करणं इम्पॉर्टंट आहे. बरेचदा काय होतं की तुमची सपोज फॉर एक्झाम्पल URL तर चालतं बट त्यामधलं एखादं मॉड्यूल तुमचं चालत नाही, एखादी फंक्शनॅलिटी तुमची चालत नाही. तर ती फंक्शनॅलिटी का चालत नाही, एखाद्या वेळेस त्या फंक्शनॅलिटीच्या रिगार्डिंग सपोज एखादा जो काही ज्या पर्टिक्युलर युजरला आपण ॲक्सेस दिलेला असेल त्या युजरचा जो काही डेस्टिनेशन असेल त्यांच्या पर्टिक्युलर पोर्ट ओपनिंग ब्लॉक झाले असेल, त्यांचे पब्लिक ॲक्सेस ब्लॉक झाले असतील, असे पण सिनारिओ येऊ शकतात. रिसेंटलीच हा एक इन्सिडेंट झालेला आहे कालच्या सेशन्समध्ये, कालच याच्यामध्ये ऑनगोईंग प्रॅक्टिसमध्ये, की एक प्रोडक्शन सर्व्हरमध्येच एक पर्टिक्युलर मॉड्यूल जे आहे एका फंक्शनॅलिटीचं त्यातली जी एक सर्व्हिस आहे ती युजरला ॲक्सेसेबल नव्हती ऑटोमॅटिकली बिकॉज ऑफ द रिझन इन अ लास्ट नाईट द फायरवॉल पोर्ट ओपनिंगच्या ज्या पॉलिसी असतात त्या रिव्हर्ट बॅक झाल्या, कारण की त्यांची एक्सपायरी डेट संपली.
कारण की जेव्हा तुम्ही एखादा SN कॉल किंवा एखादा पर्टिक्युलर पॉलिसीसाठी तुम्ही अप्लाय करता, ते पर्टिक्युलर डेडिकेटेड टायमिंगसाठी तुम्ही जर अप्लाय केलं असेल, फॉर एक्झाम्पल 360 डेजसाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल, तर आफ्टर 360 डेज ऑटोमॅटिकली त्या पॉलिसीज काय होतात तिथनं तुमच्या काढून घेतल्या जातात. सो सेम सिनारिओ झाला, कोणाचं लक्ष नाही राहिलं त्या पर्टिक्युलर पॉलिसी एका मॉड्यूलच्या रिगार्डिंग होत्या म्हणून, तर त्यावरती एखादा अलर्ट पण आला असेल, जनरेट पण झाला असेल, इन केस त्या मॉड्यूल्समध्ये कॉन्फिगर केला असेल तर. ओके, सपोज कॉन्फिगरेशन नाही केलं असेल त्या पर्टिक्युलरचं, तर तुम्हाला अलर्ट पण येणार नाही. सो दॅट इज द मॉनिटरिंग पार्ट, की तुम्हाला जेव्हा एखादी पॉलिसी किंवा एखादे फायरवॉल पोर्ट तुम्ही त्याच्यावरती अनेबल करता, सो दॅट इज द अप्लिकेशन्स रिस्पॉन्सिबिलिटी की यू कॅन अनेबल ऑल द अलर्ट्स रिगार्डिंग दॅट. मीन्स वॉट दॅट प्रोटेक्शन्स पॉलिसी रिगार्डिंग अलर्ट, की तुमचा आता एक्सपायरी डेज जवळ आहे, तुम्ही यू कॅन जस्ट रिन्यू दॅट रूल्स, तुम्ही त्या रूल्सला रिन्युएट करा. ओके, देन सपोज तुम्ही रिन्यू नाही केलं तर तुमची ते ब्लॉकेज तुम्हाला तिथे देणार. वन्स इन अ ब्लॉकेज यू शुड बी अप्लिकेबल, म्हणजे तुम्ही तिथं त्या पर्टिक्युलर फायरवॉलला तिथं अलाव केलं, तर देन युजर हॅज लाईक ॲबल टू लॉग इन दॅट पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी. तर युजर त्या फंक्शनॅलिटीमध्ये लॉग इन करू शकत होता, बिकॉज देर इज द प्रोटेक्शन्स लेअर. तुमच्या याच्यामध्ये एक फायरवॉल प्रोटेक्शन लेअर असते, जे तुमचं पब्लिक ॲक्सेसला ब्लॉक करतं. सो दॅट इज द मेन सिनारिओ. आता इथनं काय करतो मी, याला ब्लॉक पब्लिक ॲक्सेसला ऑफ करतोय. ओके, तर मी जे सिलेक्ट केले होते हे सर्वांना मी इथं काय करतो, दिलेलं आहे पब्लिक ॲक्सेस शुड बी बकेट इज ऑब्जेक्ट गॅरंटेड थ्रू अ न्यू ॲक्सेस कंट्रोल लिस्ट. ओके, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर पूर्ण देणे दिलेले आहेत प्रॉपरली, कशा प्रकारे आपण त्याला हे. मी काय करतो, सेव्ह करतो, इथनं कन्फर्म करतो, आणि एक पॉपअप दिलेलं आहे की इफ यू अपडेटिंग द दॅट काइंड ऑफ पॉलिसी देन पब्लिक शुड बी ॲक्सेस युअर लाईक दॅट URL बकेट. ओके, कन्फर्म अँड देन ओके पब्लिकली. आता बघा, ऑफ ब्लॉक पब्लिक ॲक्सेस ऑफ केला आहे मी. ओके, आता यामध्ये दिले त्यांनी बकेट पॉलिसीज. आता तुम्हाला आता वन्स यू ब्लॉक द पब्लिक ॲक्सेस देन यू कॅन जनरेट द पॉलिसी. आता तुम्हाला तुमच्या या पर्टिक्युलर सिनॅरिओसाठी एक पॉलिसी जनरेट करावं लागेल. ओके, कारण की प्रत्येक याची एक पर्टिक्युलर फायरवॉलमध्ये जेव्हा तुम्ही ओपन करणार, त्याच्यामध्ये काय करणार, त्याचा एक सोर्स आणि डेस्टिनेशन्स तिथं ॲड केलेला असतो, पोर्ट नंबर तिथं ॲड केलेला असतो. जसं आपण जेव्हा HTTP सर्व्हिस जेव्हा आपण याच्यामध्ये फायरवॉल ग्रुपमध्ये ॲड केली होती, सिक्युरिटी ग्रुपमध्ये, त्यावेळेस आपल्याला विचारलं होतं त्यांनी की कुठल्या ट्रॅफिकवरती तुम्ही त्याला अलाव करता. सपोज फॉर एक्झाम्पल HTTP सर्व्हिस असेल, त्याला पोर्ट 80 तुम्ही कॉन्फिगर करताय, आणि वेअर यू कॅन अप्लिकेबल एनीवेअर वी आर जस्ट मेन्शन देअर. ओके, 0000. ओके, सो वी कॅन जस्ट इम्प्लिमेंट दॅट अँड देन आपण त्याला अलाव केलं होतं. तशाच प्रकारे जेव्हा तुम्ही S3 बकेट यूज करता, S3 बकेटच्या पण काही पॉलिसीज असतात, त्या पॉलिसीज तुम्हाला तिथं अलाव करावं लागतात, तिथं परमिशन्स द्यावं लागते तुम्हाला. देन यू कॅन ॲक्सेस युअर स्टॅटिक वेबसाईट. त्यानंतर तुम्ही तुमची स्टॅटिक वेबसाईट ही ॲक्सेस करू शकता पब्लिकली. ठीक आहे, आता मी काय करतो, इथनं जे पब्लिक ॲक्सेस आहे, बकेट पॉलिसीज आहे, ह्या पॉलिसीज आपण जनरेट करूया. ओके, तर मी पब्लिक पॉलिसीवरती क्लिक केलं. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला एक इथे एक दिलेला आहे. इथं तुम्ही कोड तुम्ही स्वतः पण टाईप करू शकता. सपोज इफ यू नो द जेसन लँग्वेज, कारण की इथं हा जो कोड असतो हा जेसन लँग्वेजमध्ये असतो. इफ यू डोंट नो जेसन लँग्वेज, हे बघा दिलेलं आहे, द बकेट पॉलिसी रिटर्न इन अ जेसन फॉर्मॅट प्रोव्हाइड ॲक्सेस टू द ऑब्जेक्ट स्टोर इन द बकेट पॉलिसीज डोंट अप्लाय टू ऑब्जेक्ट ओन बाय अदर अकाउंट. ओके, तर आता याच्यामध्ये हा जो ARN नंबर दिलेला असतो, दिस इज युअर बकेट पॉलिसीचा नंबर आहे तुमचा प्रॉपरली. हा तुम्हाला तुमच्या कोडमध्ये कॉन्फिगर करावा लागेल ॲज इट इज जेव्हा तुमची बकेट पॉलिसी क्रिएट होणार. ओके, देन आफ्टर दॅट ते तुम्ही अलाव केल्यानंतर तुमची स्टॅटिक वेबसाईट तुम्हाला ॲक्सेस करणार. कारण की आताच्या कंडिशन्समध्ये आता फक्त आपण ऑफ केलं बकेट पॅकेज पॉलिसी. ओके, आता जरी मी इथून ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला माझी स्टॅटिक वेबसाईट, हे बघा मी हिला परत हिट करतो, हे बघा तरी पण तुम्हाला काय करतं, ॲक्सेस डिनाईडचाच तुम्हाला एरर दाखवतो. ओके, सो आपल्याला तिथे त्या पॉलिसी जोपर्यंत अप्लाय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तिथनं ते परमिशन्स डिनाईडचाच एरर दाखवतो, ॲक्सेस डिनाईडचा. तर मी पॉलिसीज इथं आपण कुठे गेले आपल्या बकेट पॉलिसीज. ओके, मी इथं एडिट करतो. ओके, आता सपोज तुम्हाला माहिती नाही की हाऊ टू राईट द जेसन फॉर्मॅट कोड, तर AWS तुम्हाला प्रॉपरली एक एक्झाम्पल्स पण देतं की कशा प्रकारे तुम्हाला पॉलिसी क्रिएट करावं लागेल. ओके, सो यू कॅन जस्ट क्रिएट द पॉलिसी हिअर. ओके, मी काय करतो, इथनं
एक पॉलिसीचं एक्झाम्पल बघूया आपण. कुठले कुठले पॉलिसी आपल्याला काय करायचं आहे, एक स्टॅटिक वेबसाईटला होस्ट करायचे आहे, सिम्पल. आता यामध्ये तुम्हाला मल्टिपल त्यांनी दिलेले आहेत की तुम्ही कशा प्रकारे काय तुम्हाला काय काय होस्ट करायचं आहे. ओके, ऑल दिस थिंग दे आर कॉन्फिगर हिअर. ओके, जस्ट अलाउ मी टू. ओके, सो यामध्ये तुम्हाला बकेट पॉलिसीजमध्ये मल्टिपल पॉलिसीज त्यांनी दिलेले आहेत. त्यामधल्या आपल्याला एक्झॅक्टली कुठली पॉलिसी आपली अप्लाय करावं लागते ते आपण आता चूज करूया. ओके, आता यामध्ये राईट हँड साईडला बघितलं तुम्ही तर बघा इथे दिसते तुम्हाला लेफ्ट हँड साईडला की मल्टिपल्स त्यांनी दिलेले आहे बकेट पॉलिसीज एक्झाम्पल, आयडेंटिफाय बेस्ड पॉलिसीज, बकेट पॉलिसीज. ओके, यामध्ये दिलेलं आहे वर्किंग विथ द ॲक्सेस पॉईंट, मॅनेज ॲक्सेस विथ द S3 ग्रँट. ओके, यामध्ये आणखी बरेचसे दिले त्यांनी, आपण बघूयात. सिक्युरिटी, याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे रिकमेंडेड पॉलिसीज पण दिलेले आहेत, कुठल्या कुठल्या पॉलिसीज तुम्हाला रिकमेंडेड करायच्या आहेत. ओके, याच्या हे कटल्या पाहिजे केट. ओके, किंवा याच्यामध्ये आपण सर्च करू वेबसाईट होस्टिंग. ओके, स्टॅटिक वेबसाईट टाकतो मी ना, स्टॅटिक वेबसाईट. हे बघा आलं इथं, होस्टिंग अ स्टॅटिक वेबसाईट दिसते इथं. हे बघा मी स्टॅटिक वेबसाईट टाकलं, होस्टिंग अ स्टॅटिक वेबसाईट, सेटिंग अँड परमिशन्स, सेटिंग परमिशन्स फॉर अ वेबसाईट ॲक्सेस. ओके, आपल्याला वेबसाईटला ॲक्सेस करायचा आहे, आपण यावरती क्लिक करूया. ओके, आता यांनी आपल्याला स्टेप्स दिलेले आहे, सेटिंग परमिशन्स फॉर अ वेबसाईट ॲक्सेस. हे बघा आता ही स्टेप्स आपण केली. ब्लॉक पब्लिक ॲक्सेस बकेट, इथनं आपण याला ब्लॉक जो होता तो आपण हे केला. ॲड अ बकेट पॉलिसीज. आता ही जी बकेट पॉलिसीज आहे हे तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये कॉन्फिगर करावं लागेल. आता मी काय करतो, इथनं कॉपी करतो ही फाईल. ओके, सिम्पल. आणि आपली जी बकेट आहे या पॉलिसीजमध्ये मी इथं काय करतो, याला एंटर करतो, सिम्पल. ओके, आता याच्यामध्ये बघा काय दिलेलं, व्हर्जन दिलेलं आहे त्यांनी. कुठलं व्हर्जन आहे, स्टेटमेंट्स एक प्रॉपरली एक कोडच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. अफेक्ट अलाउ केलेला आहे. इथं डिनाय केलं तर तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्ही ॲक्सेस नाही करू शकणार. प्रिन्सिपल ऑल दिलेला आहे, स्टार मीन्स ऑल दिलेला आहे. अलाउ स्टेटमेंट S3 गेट ऑब्जेक्ट, म्हणजे जो काही गेट करणार त्याच्यातला ऑब्जेक्ट त्याला आपण तिथं ॲक्शन तुमची काय असणार, S3 गेट ऑब्जेक्ट. रिसोर्सेस, बकेट नेम दिलेला आहे यांनी. आता बकेट नेम तुमचं काय बघा, ARN AWS S3. हे बघा इथपर्यंत ARN AWS S3 इथपर्यंत कॉमन आहे. हे झालं तुमचं बकेटचं नाव, हे तुम्हाला इथं कॉन्फिगर करावं लागेल. दॅट्स इट. आता या बकेट नेमच्या ठिकाणी मी काय करतो, पेस्ट. ओके, हे झालं तुमचं बकेटचं नेम. ओके, ARN हे बघा दिसतं, बकेट ARN दिसतं तुम्हाला इथं, सेम नेम आहे इथं, ARN AWS S3. ओके, देन स्किलअप /bucket/0907 जे काही माझ्या याच्यामध्ये दिलेलं आहे, आणि /स्टार. /स्टार मीन्स वॉट दॅट, की हा जो या बकेटच्या आतमधला जितका काही डेटा आहे आता त्या डेटाला मी परमिशन्स देतो माझ्या स्टॅटिक वेबसाईट थ्रू ॲक्सेस करण्याची. ओके, दिस इज द पॉलिसी. ही एक पॉलिसी झाली तुमची एक नॉर्मल. आता ही पॉलिसी तुम्ही यूज करू शकता एनिवे. तुम्हाला जेव्हा पण ही पॉलिसी यूज करायची असेल तुम्ही सेम पॉलिसी यूज करू शकता. मी इथं नोटपॅडवरती मेन्शन करून ठेवतो, म्हटलं तर तुम्हाला. आणि कुठनं घ्यायचं काय तर तुम्हाला आता माहिती अंडरस्टँडिंग झालीच आहे की कशा प्रकारे आपण
करतो. तर डायरेक्टली स्टॅटिक वेबसाईट तुम्ही सर्च करायचं आणि तिथनं तुम्ही हे करायचं आहे. बघा हा जो कोड आहे हा मेन्शन केला मी. नॉर्मली एक कोड बनवला HTML जास्त काही इतकं काही हार्ड नाही आहे. तो कसा बनवतो ते पण आपण बघूया जेव्हा सर्व्हरवरती आपण इम्प्लिमेंट करूया. ओके, ही स्टॅटिक वेबसाईट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी इथं मेन्शन केलेली आहे. हे आपण मी तुम्हाला पाठवून देईल. ठीक आहे, ॲज इट इज तुम्ही हिला कॉन्फिगर करू शकता. ओके, आणि मी काय करतो इथं सेव्ह चेंजेस पॉलिसीला मी इथनं सेव्ह करतो. ओके, पॉलिसी सक्सेसफुली ॲडेड झाली माझी. ओके, परमिशन्स तुम्हाला मिळाल्या, पॉलिसी तुमची इथं ॲड झालेली आहे. ओके, बकेट पॉलिसीज तुमच्या इथं बघा दिसते इथं. आता आपण करूया, आता आपण चेक करूया की आपली जी वेबसाईट आहे स्टॅटिक वेबसाईट ती आपल्याला ॲक्सेस होतं काय ते. ओके, आणि स्टॅटिक वेबसाईटला एकदम दुसऱ्याच फॉर्मॅटमध्ये गेलेली आहे. ओके, स्टॅटिक वेबसाईट स्किलअप. ओके, बरोबर. एक काम करूया, स्टॅटिक वेबसाईट मी काय करतो याच्यामध्ये एक आणखी माझं जे काही SS आहे style.ss, म्हणजे जे काही माझी याला मी काय म्हणू शकतो आपण त्याला स्टाईल केली ते पण तिथं ॲड करूया. स्टाईल मीन्स वॉट दॅट, CSS मीन्स वॉट दॅट, इट्स काइंड ऑफ अ लुक तुमच्या याला वेबसाईटला देतो. तो पण इथं मी ॲड करून टाकतो. ओके, साईज वगैरे तुम्हाला दिसते बघा. टोटल साईज 826 KB अँड देन ॲड अपलोड. ओके, आता मी काय करणार, परमिशन प्रॉपर्टीजमध्ये जाऊ, परत आपण ते होस्टिंगचं एक पेज घेऊ आणि मी न्यू टॅबवर ओपन करतो. हे बघा. ओके, जसं मी त्याच्यामध्ये CSSला ॲड केलं. ओके, CSS इन द काइंड ऑफ तुमच्या पर्टिक्युलर वेबसाईटला प्रॉपरली लुक देण्याचं काम करतं तुमचं CSS, म्हणजे तुमचे कलर कॉम्बिनेशन्स वगैरे वगैरे प्रॉपरली त्या CSSमध्ये आपण ॲड करतो. कुठला कलर द्यायचा वगैरे, तर तो झाला तुमचा CSSचा पार्ट. ओके, म्हणजे इस काइंड ऑफ आपण त्याला मॉडर्न लुक देण्याचा प्रयत्न करतो थ्रू अ CSS. ओके, आता जेव्हा तुम्ही वेबसाईट क्रिएट करता, वेबसाईट वगैरे जाता, त्याच्यामध्ये तुमचे मल्टिपल पॅड HTML CSS जावा स्क्रिप्ट असतं. जावा स्क्रिप्ट इट्स काइंड ऑफ तुमचं इंजन म्हणू शकतो आपण त्याला, की तुमच्या वेबसाईटला म्हणजे तुम्ही लाईक ड्रॅग अँड ड्रॉप किंवा याच्यावरती बटन क्लिक केलं याच्यावरती हे करणं वगैरे, आणि एक प्रॉपरली तुमच्या जोपर्यंत तुमच्या वेबसाईटला जावा स्क्रिप्ट तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करणार नाही तोपर्यंत तुमच्या वेबसाईटला प्रॉपरली आपण म्हणू शकतो एक डायनॅमिक लुक येणार नाही. ओके, सो दॅट इज द पार्ट ऑफ द ते लेअर असतात एक जेव्हा तुम्ही कोडिंग करणार त्यावेळेस, तर ते एक लेअरवरती तुम्ही प्रत्येक फंक्शनॅलिटी. HTML इज अ नॉर्मल वेबसाईट तुम्हाला देणार, म्हणजे जसं आपण पहिले जशी ओपन झाली होती. ओके, दिस इज द नॉर्मल वेबसाईट. CSS ॲड केल्यानंतर तुम्हाला आणखी त्यामध्ये दिसलं की कशाप्रकारे CSSने एकदम एक्झॅक्टली आपला लुक चेंज करून टाकला. ओके, आणि देन त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही आता एक पायथनचा कोड ॲड करू शकता किंवा जावा स्क्रिप्ट ॲड करू शकता. इट डिफरंट तुमच्या आणखी एक प्रॉपरली लुक येईल तुमच्या वेबसाईटला, जसं तुम्हाला मी याच्यामध्ये शो होतो. ओके, अशा प्रकारे तुमचा जो काही लुक असतो तो तुम्ही एक प्रॉपरली एक 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 फंक्शनॅलिटी जसं जशी तुम्ही याच्यामध्ये ॲड करणार त्याच्यासाठी तुमचा जो कोड आहे तो मल्टीलाईन कोड तुमचा क्रिएट होतो. ओके, इन्स्पेक्टमध्ये गेलं मी याच्यामध्ये तुम्हाला मल्टीलाईन खूप मोठा कोड तुमचा जो असतो तो एक तुम्हाला डिझाईन करावा लागतो. हे बघा, अशा प्रकारे हा जो तुमचा कोड हा तुम्हाला बनवावा लागतो प्रॉपरली. प्रत्येक इमेजसाठी प्रत्येक याच्यासाठी तुम्हाला एक कोड बनवावा लागतो. ओके, आता हा एक पॅरामीटर आहे, याच्यासाठी एक कोड बनवावा लागतो. हे जे इथं दिलेलं असतात तो याच्यासाठी तुम्हाला एक कोड बनवावा लागतो. ओके, सो जे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार प्रत्येक कॉन्फिगरेशनसाठी तुम्हाला एक प्रॉपरली त्याच्या बॅकएंडला एक कोड बनवावा लागतो. देन यू कॅन डायरेक्टली ट्रिगर आउट युअर फ्रंट एंड, की तुमची फंक्शनॅलिटी ते फ्रंट एंडला मग तुम्ही तिथनं ट्रिगर करू शकता. ओके, तर हे झालं प्रॉपरली आपण कशा प्रकारे एका बकेटच्या थ्रू आपण एका पर्टिक्युलर वेबसाईटला होस्ट केलं. ओके, इथपर्यंत अंडरस्टूड झालं? यामध्ये काही डाऊट असेल तर मला विचारा. येस सर हां बोला. सर आपण हे मला थोडं स्टेप मध्ये थोडं कन्फ्युजन होतं, थोडं ते सांगसान का, म्हणजे रिपीट करून हां ठीक आहे. म्हणजे जनरेट डबल. ओके ओके,
हे बघा आता काय केलं आपण, सुरुवातीला आपण काय केलं होतं, एक ठीक आहे आणखी एक बकेट क्रिएट करून घेऊ आपण. ओके, मी ॲमेझॉन S3 बकेटमध्ये गेलो. ठीक आहे, एक क्रिएट बकेट करूयात. सिम्पल, एक बकेट ऑलरेडी आपल्याकडे आहेत. जनरल, आता याच्यामध्ये तुम्हाला जनरल कॉन्फिगरेशन्स तुम्हाला माहिती आहे की रिजन स्पेसिफिक. आता या रिजनमध्ये तुम्ही केलं तर या रिजनमध्ये एक बकेट राहणार. याचा रिफ्लिकेशन्स तुम्ही मल्टिपल रिजन्समध्ये देऊ शकता. ओके, ते पण आपण ॲडव्हान्स लेवलला बघूयात कशा प्रकारे आपण रिप्लिकेट करतो डेटा. बकेटचा नेम युनिक पाहिजे. मी करतो स्किल अप करिअर, स्किल अप. ठीक आहे, आणि आजची डेट टाकतो 09/07/2026. पहिल्या बकेटचं नाव आपलं स्किल अप बकेट आहे. दुसऱ्या बकेटचं नाव स्किल अप ओनली फक्त. ठीक आहे, देन दिस इज अ जनरल पर्पज बकेट. ओके, ग्लोबल नेम स्पेस अँड देन सिम्पल इज अ लाईक ऑल इन अ लाईक ऑब्जेक्ट ओनरशिप इन अ डिफॉल्ट. पब्लिक ॲक्सेस मी ब्लॉक ठेवला आता सध्याच्या कंडिशन. इथनं पण तुम्ही डायरेक्टली अनेबल करू शकता. देन यू कॅन ॲडेड द पॉलिसी डायरेक्टली इन अ फ्रंट एंड. तुम्ही तिथनं डायरेक्टली बॅक जेसनच्या पॉलिसी ॲड करू शकता आणि क्रिएट करू शकता. इथपर्यंत इथं क्लिअर झालं तुमचं की बकेट कॉन्फिगरेशनमध्ये काय ॲड केलं आपण. हां, ओके, ह्या डिफॉल्ट आहेत. मी याला डिफॉल्टनीच जाऊ देतो कारण की तुम्हाला एक्सप्लेन करणार नंतर की कशा प्रकारे आपण याचा इम्पॅक्ट तुमच्या होस्टिंगवरती येत होता. ठीक आहे, मी इथनं डायरेक्टली क्रिएट करतो बकेट. ठीक आहे, बकेट क्रिएट झाली तुमची. आता तुमच्याकडे 2 बकेट्स आहेत. ओके, आता जर बकेटमध्ये मी इथं बघितलं, हे बघा 2 बकेट आहेत तुमच्याकडे. ओके, एक ही बकेट आहे आणि एक ही बकेट आहे. आता या बकेटमध्ये मला डेटा ॲड करायचा आहे. सिम्पल, मी काय करणार, अपलोड करणार. ओके, आणि हा जो डेटा आहे आपल्याकडे, हा दोन्ही फाईल मी काय करतो, इथनं इथे ड्रॅग अँड ड्रॉप करतो. ठीक आहे, दोन्ही फाईल इथनं ड्रॅग अँड ड्रॉप केल्या आणि डायरेक्टली सिम्पल इथनं अपलोड करून टाकतो. ठीक आहे, इथे तुमच्या 2 फाईल्स आहेत. आता यामध्ये तुम्ही इथे फक्त आपलं सिम्पल काय केलं, आपण जनरल पर्पजनी एक बकेट क्रिएट केली आणि त्या बकेटमध्ये तुमचा जो काही कोड आहे तो ॲड केला. याच्यामध्ये इमेजेस वगैरे तुम्ही ॲड करू शकता. ओके, आता मला काय करायचं आहे, मला हा जो कोड आहे या कोडला मला होस्ट करायचा आहे, होस्टिंग करायची आहे. तर मी काय करणार, प्रॉपर्टीजमध्ये जाणार. ओके, प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर इथं बघा तुम्हाला बकेट व्हर्जनिंग वगैरेचे ऑप्शन्स आहेत ते आपण आता बघणारच आहोत. बकेट व्हर्जनिंग वगैरे कशा प्रकारे अप्लाय करतो तो. ओके, त्यानंतर याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला याच्यामध्ये लास्टला डेटा इन्क्रिप्शन वगैरे बघितलं आपण. लास्टला तुम्हाला स्टॅटिक वेबसाईट होस्टिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. ओके, सर्वात आधी तुम्हाला स्टॅटिक वेबसाईट होस्टिंगला तुम्हाला अनेबल करावं लागतं. ओके, दिस इज शुड बी अनेबल स्टेट अँड देन इथं दिलेले ऑप्शन्स तुम्हाला की वेबसाईट होस्टिंग होस्ट अ स्टॅटिक वेबसाईट. देन कुठलं पेज ॲज अ होम पेज तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्हाला मेन्शन करावं लागतं की तुमचं जे पहिलं पेज असेल ते कुठलंच. आता आपल्याच्यामध्ये एकच पेज आहे, आपण काय करतो index.html इथे ॲड करतो. index.html. ओके, index.html मी ॲड केलं, सेम नेम. ओके, इथं जे माझं नेम दिलेलं ना index.html, सेम नेम मी इथं काय केलं इथे कॉन्फिगर, कारण की दिस इज द माझं होम पेज असणार, ते हे होम पेज असणार. ओके, एरर डॉट पेज असेल तुम्ही error.html पण इथे ॲड करू शकता जर तुमच्या याच्यामध्ये ॲड करायचं असेल. जसं प्रकारची काही तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची असेल की सपोज काही एरर आलं तर तुम्हाला कशा प्रकारे तुमचा वेबसाईटवरती शो व्हायला पाहिजे तर ते तुम्ही तिथं करू शकता. सेव्ह करतो. फक्त ओनली मी काय केलं, स्टॅटिक वेबसाईटच्या याच्यामध्ये त्याला अनेबल केलं. इनेबल केल्यानंतर तुम्हाला एक लास्टला बघा एक एंड पॉईंट मिळेल, म्हणजे एक तुम्हाला URL मिळेल. आता ह्या URLला मी जेव्हा ॲक्सेस करणार तर मला हे ॲक्सेस डिनाईड दाखवेल, बिकॉज पॉलिसी नाही आहे त्याच्यामध्ये आणि पब्लिक ॲक्सेस ब्लॉक आहे. बरोबर, पॉलिसी नाही, पब्लिक ॲक्सेस ब्लॉक आहे याच्यामध्ये. तर मला काय करावं लागेल, इथं या पर्टिक्युलर याच्यामध्ये परमिशन्सला ग्रँट द्यावं लागेल. ओके, विदाउट परमिशन्स वी कॅनॉट ॲक्सेस द पब्लिकली. ओके, तर मी काय करतो, परमिशन्समध्ये जाणार. प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला स्टॅटिक वेबसाईट मिळेल. स्टॅटिक वेबसाईटला तुम्हाला तिथं डिसेबल्स अनेबल करावं लागेल. तिथे तुम्हाला एक URL मिळेल, DNS बेस URL. यू कॅन जस्ट ॲक्सेस युअर वेबसाईट. तिथून तुम्ही ते वेबसाईट ॲक्सेस करू शकता. इफ यू गेट द परमिशन्स रिगार्डिंग इश्यू देन यू कॅन गो थ्रू द परमिशन पेज ॲक्सेस रिगार्डिंग. आता इथं दिलेलं आहे त्यांनी ब्लॉक ॲक्सेस दिलेला आहे ना, पब्लिक ॲक्सेस ब्लॉक आहे. तर मी काय करणार, इथं याला एडिट करणार. हा जो पब्लिक ॲक्सेस आहे याला अनचेक करणार आणि सेव्ह करणार. म्हणजे माझा जो पब्लिक ॲक्सेस आहे तो काय केला आता मी ऑफ केलेला आहे.
ओके, इथं परमिशन कन्फर्म करणार एक पॉपअप आला आहे तुम्हाला की तुम्हाला पब्लिक ॲक्सेस ब्लॉक करायचा आहे का, बिकॉज ऑफ द रिझन पब्लिकली कॅन ॲक्सेस युअर URL. ओके, सो दॅट इज द मेन पर्पज ऑफ युअर वेबसाईट की पब्लिकने माझी वेबसाईट बघायला पाहिजे. सो दॅट वाय वी कॅन हॅव टू ब्लॉक दॅट इथं. ओके, नंतर हा तर तुम्ही ब्लॉक केला, बट अगेन तुम्ही जर चेक केलं तुमची URL जी आहे ती हिट होणार नाही, बिकॉज तुमच्या ज्या पॉलिसीज आहेत रिगार्डिंग दॅट पर्टिक्युलर बकेट, त्या पॉलिसीज तुम्हाला जनरेट करावं लागेल, तिथं ॲड करावं लागेल. तोपर्यंत तुम्हाला आणखी तो बकेट जोपर्यंत पॉलिसी तुम्ही ॲड करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या बॅकएंडला जो जो काही हिट देणार आहेत ते तिथं पब्लिकली हिट पोहोचणार नाही तुमच्या सर्व्हरपर्यंत. ओके, सो यू नीड टू ॲड द पॉलिसीज हिअर. तर मी काय करणार, एडिट पॉलिसीमध्ये जाणार. ओके, आता इथं तुम्हाला जर कोड येत असेल तर तुम्ही डायरेक्टली जेसन फॉर्मॅटमध्ये कोड बनवू शकता, बिकॉज जर तुम्हाला नसेल येत तर तुम्ही डायरेक्टली जेसन फॉर्मॅटचे डॉक्युमेंट्स इथं दिलेले आहे, डॉक्युमेंट्समधनं पॉलिसी एक्झाम्पल्स दिलेले आहेत, इथनं तुम्ही रीच आउट करू शकता. ओके, इथनं मी इथं पॉलिसी जनरेटर्समध्ये गेलो, पॉलिसी ज्या आहेत ऑलरेडी AWSने बनवलेल्या त्या. आता यामध्ये बऱ्याचशा पॉलिसीज दिल्या आहेत त्याने, प्रत्येक फंक्शनची डिफरंट पॉलिसीज त्यांनी बनवून ठेवलेल्या आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक स्टॅटिक वेबसाईट आपल्याला होस्ट करायचं आहे. मी इथं कंट्रोल Fनी स्टॅटिक वेबसाईटला सर्च करतो. ओके, आता बघा दिलेलं आहे होस्टिंग अ स्टॅटिक वेबसाईट, इथं ऑप्शन आलं तुमचं. मी याला थोडं झूम करतो, हे बघा आलं इथं स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग. आणि या स्टॅटिक वेबसाईट होस्टिंगमध्ये तुम्हाला काय पाहिजे, एकदा दिलं वेबसाईट एंड पॉईंट तुम्हाला कुठं मिळणार, अनेबलिंग वेबसाईट होस्टिंग, कॉन्फिगरिंग इंडेक्स डॉक्युमेंट, आता आपण ते ऑलरेडी केलेलं आहे. ओके, आपल्याला काय पाहिजे, फक्त परमिशनचा इश्यू येतो. आता दिलेला सेटिंग अ परमिशन फॉर अ वेबसाईट ॲक्सेस. ओके, आता मी इथने याला क्लिक करणार तर तुम्हाला प्रॉपरली त्या रिगार्डिंग डॉक्युमेंटेशन इथं ओपन झालेलं आहे. याला तुम्ही डाउनलोड पण करू शकता ॲज अ PDF फाईल. ओके, तुम्हाला जर वाटत असेल इन केस रीड करायचं तर तुम्ही ऑलरेडी इथं अवेलेबलच आहे, बट ॲज अ डॉक्युमेंट पर्पज तुम्ही त्याला डाउनलोड करून PDF फॉर्मॅटमध्ये पण स्टोअर करू शकता. यामध्ये फुल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायला आहे. बघा पब्लिक ॲक्सेस सेटिंग दिलेलं आहे, आणि इथनं जर क्लिक केलं डायरेक्टली तुम्हाला ते ओपन होईल, जे तुम्हाला एक दाखवेल याच्यातलं एक्झॅक्टली कुठे आहे तो. हे बघा पब्लिक ॲक्सेस तुम्हाला हा पहिले इथनं परमिशन्सला इथनं ब्लॉक आहे तो अनचेक करावा लागेल, दिलेलं आहे त्यांनी इथं ऑप्शनमध्ये. ओके, देन आफ्टर दॅट यू कॅन ॲड द बकेट पॉलिसीज. आता इथं दिलेलं आहे इथं बकेटची पॉलिसीज. आता ही जी पॉलिसी तुम्हाला ॲड करायला, मी काय करणार आहे, सिम्पल इथनं कॉपी करणार हा कोड. ओके, आणि तुमच्या ज्या बकेट आहे, कुठे गेली आपली बकेट, हां इथे मी काय करणार, सिम्पल याला पेस्ट करणार. ओके, ही पॉलिसीज झाली तुमची, सेम पॉलिसीज आहे, आपण जे अगोदर आहे ना सेम पॉलिसीज आहे, फक्त इथे त्याचं बकेटचं नाव चेंज होईल. प्रिन्सिपल तुमचं स्टार येणार. ओके, S3 गेट ऑब्जेक्ट हा तुमचा कॉमन राहणार. फक्त रिसोर्समध्ये तुमचं जे इथं ARN आहे हा तुमचा आता इथला हा राहील सिम्पल, बाकी काहीही राहणार नाही याच्यामध्ये. बकेट नेमच्या ठिकाणी इथं बकेट नेम मेन्शन्स केलेलं आहे, बकेट नेममध्ये फक्त ARN आहे ना आणि स्टार ऑल, म्हणजे तुमची पूर्ण वेबसाईट तो हँडल करणार. ओके, आणि इथं सेव्ह चेंजेस करतो मी सिम्पल. ओके, सेव्ह चेंजेस झाले. आता जर मी माझी वेबसाईट ट्रिगर करतो, हे बघा आली माझी वेबसाईट. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमच्या ज्या ॲक्सेस असतात, परमिशन्स असतात, त्या तुम्हाला जोपर्यंत तुम्ही बॅकएंडला त्याला अपडेट करणार नाही तोपर्यंत पब्लिकली तुम्ही त्या पर्टिक्युलर URLला म्हणू शकता किंवा त्या पर्टिक्युलर वेबसाईटला म्हणू शकता ॲक्सेस नाही करू शकणार. ओके, आता सपोज आपण याच्यामध्ये होस्टिंगचा एक पार्ट असतो, म्हणजे एक होस्ट करणारी एक वेबसाईट. सपोज फॉर एक्झाम्पल आता सपोज माझी एक वेबसाईट आहे ती मी इथं बनवलेली आहे, त्याला होस्ट कोण करणार, DNS बेस होस्ट करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला होस्टिंगचे प्लॅटफॉर्म असतात, जसं GoDaddy आहे, होस्टिंजर आहे, आणखी बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथनं तुम्ही होस्टिंग करू शकता. त्यामध्ये पण तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर सर्व्हरचे जे काही डोमेन्स आहेत ते तिथं कॉन्फिगर करावं लागतात, DNS तिथं कॉन्फिगर करावं लागतं. देन दॅट पर्टिक्युलर सर्व्हिसेस कॅन अलाउ टू युअर ट्रॅफिक टू युअर वेबसाईट, की तुम्हाला पब्लिकली त्या वेबसाईटला ॲक्सेस करण्यासाठी तुम्ही तिथं त्या ॲक्सेस तुम्ही तिथं प्रोव्हाइड करता. DNS एंट्रीज तुम्ही तिथं प्रोव्हाइड करता, मॅप करावं लागतं तुम्हाला, राऊट तुम्हाला तिथं मॅप करावं लागतं. सो दिस इज द प्रोसेस की आपण अशा प्रकारे या पर्टिक्युलर याला मॅप करतो. आता सपोज मला इथं आणखी एक ऑप्शन्स आहे याच्यामध्ये की तुम्ही याला व्हर्जनिंग कशा प्रकारे करू शकता. व्हर्जनिंग मीन्स वॉट दॅट, सपोज मला आता याच्यामध्ये मी एखादं काही चेंजेस केले. आता ओके, आता सपोज माझी वेबसाईट कशी दिसते, अशा प्रकारे दिसते. आता व्हर्जन 1 आहे. आता सपोज मला याला माझ्या याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन झालं, ओके, मला चेंज करायचं आहे याचा लुक,
तर तो कशा प्रकारे मेंटेन करणार. आता सपोज मी इथनं एखादं सपोज नॉर्मल फॉर एक्झाम्पल माझी ही जी फाईल आहे मी याला एडिट करतो. ओके, टेक्स्ट, ठीक आहे. आणि इथं जो काही व्हर्जन 1 आहे मला इथं मी सपोज फॉर एक्झाम्पल इथं मी टाकतो होस्टिंग फॉर काय टाकू स्किल. ओके, स्किल अप ॲडव्हर्टायझिंग. ओके, मला चेंज करायचं आहे. मला सपोज इथले नावं चेंज करायचं असेल, नावं पण मी याच्यामधली नावं चेंज करू शकतो. ओके, मला सपोज एखादं नाव ॲड करायचं आहे मी याच्यामध्ये ॲड पण करू शकतो. ठीक आहे, शैलेश मी नाव ॲड केलं याच्यामध्ये आणि या वेबसाईटला सेव्ह करतो. सिम्पल, सेव्ह झाली वेबसाईट. आता मला या वेबसाईटला होस्ट करायचं आहे. ओके, मी काय करणार, इथे माझी वेबसाईट आहे. ओके, याच्यामध्ये ऑब्जेक्ट्समध्ये जाणार, इथे सिम्पल अपलोड करणार. आता याच्यामध्ये व्हर्जनिंग डिसेबल आहे. ओके, आता मी काय करतो, या वेबसाईटला परत इथनं ड्रॅग करतो आणि इथं ड्रॉप करतो आणि इथनं अपलोड करून देतो. सिम्पल. आता जर सपोज मी इथे बघितलं तर माझ्याकडे 2च फाईल दिसतात. इथं व्हर्जनिंग अनेबल नाही आहे, इथं ऑप्शनच नाही आहे व्हर्जनिंगचं. त्यामुळे माझी अगोदरची फाईल आहे तिथनं काय केली, तिथनं रिप्लेस करून टाकली ना ओरिजिनल फाईलने. आता जर सपोज मी माझी वेबसाईट ॲक्सेस करतो, आता हे कुठं आपण ओके यावर नाही करतो, हेच आपली वेबसाईट आहे. हे बघा आलं इथं फॉर स्किल अप ॲडव्हर्टायझिंग आणि माझं नाव पण इथं ॲड झालेलं आहे. सिम्पल. ओके, बट मला पाहिजे की माझी सपोज फॉर एक्झाम्पल व्हर्जनिंग मला अनेबल पाहिजे, की सपोज फॉर एक्झाम्पल या वेबसाईटचा मला जो काही ट्रॅक आहे मी काय काय अपडेट केलं माझ्या याच्यामध्ये, तो कोड पण इथं ऑटोमॅटिकली अपडेट राहायला म्हणजे मेंटेन राहायला पाहिजे. इन केस हायर व्हर्जन जर सपोज तिथनं मला रिमूव्ह करायचं असेल तर ऑटोमॅटिकली माझी वेबसाईट जे बिलो द व्हर्जन्स आली पाहिजे, म्हणजे माझ्या खालच्या व्हर्जनवरती आली पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला तिथं तुमच्या याच्यामध्ये व्हर्जनिंगला अनेबल करावे लागेल. तर त्यासाठी तुम्हाला व्हर्जनिंग इथं अनेबल करावं लागेल. तर प्रॉपर्टीजमध्ये जाऊया आपण. बकेट व्हर्जनिंग आहे, डिसेबल आहे, मी त्याला करतो अनेबल. बकेट व्हर्जनिंगला अनेबल करूया आपण अँड देन सेव्ह चेंजेस. आता दिलेलं आहे आफ्टर अनेबलिंग द बकेटिंग व्हर्जनिंग यू माइट नीड टू अपडेट युअर लाईफ सायकल रूल्स मॅनेज. अच्छा, लाईफ सायकल रूल्समध्ये तुम्हाला मॅनेज करावं लागेल. ठीक आहे, आपण लाईफ सायकल रूल्स सध्याच्या कंडिशनमध्ये अपडेट केलेला नाही. लाईफ सायकल रूल्स काय असतात ते पण आपण डिस्कस करणार. आता मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल लाईफ सायकल रूल्स. लाईफ सायकल रूल्स मीन्स वॉट दॅट यू कॅन जस्ट ऑटोमेट युअर लाईक तुमच्या S3 बकेटला तुम्ही हे करू शकता. त्याचं लाईक तुमचं जे काही स्टोरेज असेल त्याला तुम्ही ॲज अ ऑटोमेट करू शकता थ्रू अ लाईफ सायकल. म्हणजे काय काय तुम्हाला मॉनिटर करायचं आहे तशा प्रकारे. ओके, आता माझ्या याच्यामध्ये व्हर्जनिंग केलं आहे बघा. आता ऑप्शन्स आले तर शो व्हर्जनिंग. ओके, यावरती जर मी क्लिक केलं आता नल आहे. ओके, बट आता मला काय करायचं आहे, आणखी चेंजेस करायचे आहेत. ओके, आता मी काय करणार, परत माझ्या वेबसाईटवरती जाणार. ओके, आता मला याच्यामध्ये चेंजेस करायचे आहे. मी काय करतो, यामध्ये थोडेफार चेंजेस करू आपण आणखी. ओपन विथ टेक्स्ट एडिटर अँड देन ओके. आता यामध्ये काय करतो मी, ॲडव्हर्टायझिंग फॉर लेटेस्ट कोर्सेस. ओके, अँड देन इथे तुम्हाला काही चेंज करायचं तर ठीक आहे, काही जे चेंजेस करायचे ते चेंजेस तुम्ही इथं अप्लिकेबल करू शकता. मी याला सेव्ह करतो. ठीक आहे, आणि हा जो कोड आहे आता हा कोड सेम ॲज इट इज इथे माझ्या अपलोड करूयात आपण. ओके, हा कोडला मी काय करतो इथे अपलोड करतो. ठीक आहे, इथने अपलोड करतो मी इथं. आता व्हर्जनिंगचा एक तुम्हाला एक बेनिफिट असतं की तुम्ही बिलो द व्हर्जन याच्यामध्ये आता बघा इथं एकच फाईल दिसतं. आता जर मी शो व्हर्जनिंग केलं, हे बघा आली इथं व्हर्जनिंग. आता एक लोअर व्हर्जन एल मीन्स हे तुमचं करंट व्हर्जन आहे, हायर व्हर्जन. आता लोअर व्हर्जनला आली फाईल. ओके, आता जर सपोज मी चेक केलं तर मला ही जी फाईल आहे लेटेस्टवाली तीच फाईल मला इथं शो होईल. आता मी याला ट्रिगर आउट करतो. हे बघा आलं ॲडव्हर्टायझिंग फॉर अ लेटेस्ट कोर्सेस. ओके, आता सपोज फॉर एक्झाम्पल आता माझ्याच्यावरनं ही जर फाईल मी डिलीट केली इथं,
आता सपोज ही जर फाईल माझ्याकडनं डिलीट झाली, ओके, मी इथं डिलीट करतो, परमनंटली डिलीट, डायरेक्टली कॉपी अँड पेस्ट करतो इथं, अँड देन ऑब्जेक्ट डिलीट. ओके, एक फाईल डिलीट झाली माझ्याकडनं, डिलीट झाली. आता माझा काय ऑटोमॅटिकली व्हर्जनिंग अनेबल आहे. हे बघा, परत त्यांनी अगोदरच्याच याला इथं व्हर्जनिंग लोअर व्हर्जन होतं ना, त्याला त्यांनी करंट व्हर्जनमध्ये ऑटोमॅटिकली चेंज करून टाकलेलं आहे. ओके, सो दिस इज द ब्युटी की तुम्ही त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली व्हर्जनिंगला अप अँड डाऊन करू शकता. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल तुमची जी वेबसाईट आहे त्यामध्ये काही चेंजेस आहे आणि ते तुम्हाला बंद करायचे, म्हणजे लोअर व्हर्जनला आणायचं आहे, तर तुम्ही डायरेक्टली इथनं आणू शकता. ओके, आता इथं मी चेक केलं माझ्या वेबसाईटला, आता तुम्हाला दिसतं लेटेस्ट कोर्सेस. आता तुम्हाला परत ते बॅक टू जे प्रिव्हियस याच्यावरती येईल बघा, स्किल अप ॲडव्हर्टायझिंग. ओके, सो दिस इज द गुड थिंग की तुम्ही यावरनं व्हर्जनिंग अनेबल जर असेल तुमची, तर तुमच्या हायर व्हर्जन आणि लोअर व्हर्जनवरती तुम्ही जम्प करू शकता थ्रू तुमच्या व्हर्जनिंग अनेबल जर असेल तुमच्या याच्यामध्ये तर. ओके, तर हा झाला पूर्ण कन्सेप्ट तुमचा हाऊ टू अनेबल द व्हर्जनिंग, म्हणजे हाऊ टू क्रिएट द बकेट, कशाप्रकारे बकेट क्रिएट करतो. त्यानंतर पब्लिकली त्याला ब्लॉक असेल ॲक्सेस आहे, तो पब्लिकली ब्लॉक ॲक्सेस आपण कशाप्रकारे ऑफ करतो. देन हाऊ टू ॲड द पॉलिसीज थ्रू अ जेसन फॉर्मॅट इन अवर S3 बकेट, ते पण आपण बघितलं. त्यानंतर बकेटच्या व्हर्जनिंग कशाप्रकारे आपण चेक करतो ते पण आपण बघितलं आपण की व्हर्जनिंग कशाप्रकारे. आता आपण बघूया की कशाप्रकारे याचा रेप्लिकेशन्स करतो.